बाळापूर नगर परिषदेच्या 22व्या नगराध्यक्षा म्हणून डॉक्टर आफरीन परवीन यांनी आज पदभार स्वीकारला। जनतेने दिलेला विश्वास कायम ठेवत सर्व नगरसेवकांना सामान्य न्याय देऊन शहर विकासाला प्राधान्य देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। बाळापूर नगर परिषदेच्या राजकारणात आज नवा अध्याय सुरू झाला आहे। नवनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर आफरीन परवीन मोहम्मद जमीर यांनी गुरुवार 1 जानेवारी रोजी शहराच्या 22व्या नगराध्यक्षा म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी प्रभारी मुख्याधिकारी विश्वनाथ वर्जे, नगर परिषद अधीक्षक रमेश ठाकरे, माजी नगराध्यक्ष मोहम्मद जमीर शेख इब्राहिम तसेच गटनेते मोहम्मद अकरम शेख इमाम यांची उपस्थिती होती। बाळापूरच्या मतदारांनी परिवर्तनाचा स्पष्ट संदेश देत एका नवख्या, सुशिक्षित आणि तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे। हा विश्वास कधीही डळमळीत होऊ देणार नाही असा ठाम निर्धार डॉक्टर आफरीन परवीन यांनी व्यक्त केला। आपल्या कार्यकाळात नगर परिषदेतील सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ दिले जाणार नाही आणि सत्ताधारी व विरोधी अशा सर्व नगरसेवकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी तातडीने सोडवण्यासाठी सेवा सुविधा अधिक बळकट केल्या जातील। प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले। प्रशासक राजवटीत नगर परिषदेची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरी नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास डॉक्टर आफरीन परवीन यांनी व्यक्त केला। सभी लोग हम पूरे बालापुर की समस्या हल करने की कोशिश करेंगे। अभी कोई बालापुर में जो खान है पूरी खान कचरा साफ करने की कोशिश करेंगे। जो हमने वादे करे पब्लिक से वो पूरे निभाएंगे। हमारे साथ में हमारे जो नेता है साजिद पठान, रिद्धि बापू देशमुख, प्रकाश भाऊ तायडे, महाविकास आघाड़ी ने हमको जो बालापुर का टिकट दे के जिम्मेदारी दी वो पूरी जिम्मेदारी हम निभाएंगे। पब्लिक के साथ में जाके जमीन लेवल पर काम हमने करे पहले भी, इससे पहले पब्लिक ने हमको यहाँ पहुँचे और जमीन लेवल पर हमारी पूरी टीम काम करेगी। सबसे पहले तो आपको बहुत धन्यवाद। आज हमारे छुट्टी लाए और नगर अध्यक्ष का पद आज हमने संभाले, बहुत ज़्यादा खुशी हो रही है। हमारे नेता जिन्होंने जितने वादे किए थे पब्लिक से वो पूरे वादे पूरे करेंगे इंशाल्लाह। पूरी कोशिश करेंगे हमारी